तुमची हाडं किंवा स्नायू सारखे दुखतात? मग हे व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचं प्रमुख लक्षण आहे. या व्हिडिओमध्ये आपण शरीराला व्हिटॅमिन डी पुरेसं मिळालं नाही तर काय होतं याबाबत जाणून घेऊ. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिटॅमिन डी हाडं आणि स्नायूंसाठी अत्यंत महत्वाचं आहे. येले मेडिसिनच्या माहितीनुसार वाढत्या वयानुसार त्वचेला व्हिटॅमिन डी प्रोड्यूस करण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. तर क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन डी नर्वस सिस्टीम, मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर व्हिटॅमिन डी ची कमतरता नवजात मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होते. प्रौढांना शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यामुळे प्रचंड थकवा येतो, हाडं दुखणं सुरू होतं, स्नायू कमजोर होतात, स्नायू खूप दुखू लागतात किंवा क्रॅम्प येतात, सारखे मूड बदलतात आणि डिप्रेशनही येण्याची शक्यता असते. तर येले मेडिसिनच्या माहितीनुसार हातापायात पिन्स आणि निडल सेन्सेशन होतं, स्नायू कमकुवत झाल्यामुळे चालायला त्रास होतो. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना ऑस्टिओपोरोसिस हा आजार देखील होण्याची शक्यता असते. तर क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास रिकेट्स नावाचा आजार होण्याची शक्यता असते. रिकेट्स हा हाडांचा आजार असून तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार या आजारामध्ये मुलांची हाडं सॉफ्ट आणि कमकुवत बनतात. हाडं वाकल्यामुळे मुलांचा विकास योग्य पद्धतीने होत नाही, स्नायू कमकुवत बनतात, हाडं दुखणं सुरू होतं, सांध्यांमध्ये डिफॉर्मिटीज सुद्धा दिसून येऊ शकतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पुरेसं व्हिटॅमिन डी मिळालं नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे तुमचं व्हिटॅमिन डी नक्की चेक करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच आरोग्याच्या विविध विषयांवरती चांगली आणि रिसर्च बेस्ड माहिती मिळू शकेल.